एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरूच. सूत्रांची माहिती. शिंदेंना मंत्रिमंडळामध्ये राहण्याची विनंती केली आहे. सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही समर्थन दिलं. शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंचं माहित नाही, पण मी तर शपथ घेणार. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवारांचा मिश्किल टोला, तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ शपथ घेण्याचा अनुभव. शिंदेंचं प्रत्युत्तर. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी. निमंत्रण पत्रिकेमध्ये उल्लेख. निमंत्रण असलेल्यांना आज दुपारी 3 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे यांचा समावेश. आज महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयामध्ये होणार. शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता. शिंदे फडणवीसांमध्ये संध्याकाळी वर्षावर जवळपास पाऊण तास बैठक. बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है. देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले सर्वांचे आभार. 2019 साली आपल्याला मिळालेल्या जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळेला जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी करण्यात आली. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, तर आम्हाला एक आमदार आणि मंत्रीपद हवं असल्याची शहांकडे मागणी. रामदास आठवलेंची मागणी. आजच्या शपथविधीसाठी पुण्यामधल्या मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार. फडणवीस यांच्यासह अजित पवार शिंदे गटातील नेत्यांसाठी खास पगडी बनवली. 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मुंबईच्या विधानभवनामध्ये पार पडणार. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवड आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठक. फडणवीसांच्या भेटीसाठी काल सागर बंगल्यावर अनेक नेत्यांच्या भेटी. राहुल नार्वेकर, तानाजी सावंत, रामदास आठवलेंसह अनेकांनी फडणवीसांची भेट घेतली. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पटोलेंकडून फडणवीसांना शुभेच्छा. मात्र लोकशाही नसेल तर गटनेता कसा राहणार म्हणत लगावला टोला. पटोलेंकडून मतदानाबाबतही प्रश्न उपस्थित. फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, त्यांना शुभेच्छा. शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत, मात्र शिंदेना गृहमंत्रीपद मिळेल. शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. आमची विनंती आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळामध्ये असावं. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असावेत. उदय सामंतांची भूमिका. एकनाथ शिंदे अडून बसणारे नेते नाहीत, ते नाराज नाहीत. शिंदेंच्या मार्गदर्शनाची, सहकार्याची महायुतीला गरज. आठवलेंची प्रतिक्रिया. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. बॅलेटवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार. भाजपनं आयोगाकडून बॅलेटवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. नाना पटोलेंचा भाजपला थेट आव्हान. मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल. जानकरांसह शेकडो ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा. पोलिसांकडून आतापर्यंत 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली. रामदास आठवलेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना शपथविधीसाठी मनोज जरांगेंकडून शुभेच्छा. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ. गृह विभागाच्या आदेशानुसार मुदतवाढ दिल्याची माहिती. शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फडसाळकरांकडून पाहणी. आज महायुती सरकारचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नागपूरकरांना मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट. सरकार स्थापन होण्यापूर्वीच शहरामध्ये नवीन विकास कामांना मंजुरी. 2 उड्डाणपुलांची उभारणी होणार. वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार. फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता. नवीन कायदे करून लाडक्या बहिणींचे पैसे कमी करू नका. ज्या अटी शर्तींवर पैसे देण्यात आले त्यावरच आता द्यावे लागतील. आव्हाडांचा माहितीवर निशाणा. दादा गटाचे आमदार दत्तात्रय भरणेंचा पोलीस संरक्षण स्वीकारण्यास नकार. इंदापूरची जनताच माझं सुरक्षा कवच. दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळ्याच्या बांधकामाची पाहणी कोणी केली? पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश. रेल्वे रुळाची पाहणी करताना निरीक्षकाच्या ट्रॉलीला विशाखापट्टणम एक्सप्रेसची धडक. जेऊर ते भाळवणी स्टेशन दरम्यानची घटना. लोको पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे 3 जण बचावले. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्वासाठी युवा सेनेकडून 2 उमेदवार. एससी प्रवर्गातून शीतल देवरुखकर शेठ तर खुल्या प्रवर्गातून मिलिंद साठवांचा उमेदवारी अर्ज दाखल. मुंबई पालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारलं जाणार. जानेवारीपासून आयव्हीएफ सेंटर सुरू होणार. प्रभादेवी इथल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं आता उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 493 कोटींची तरतूद. मुंबईतील हवा चिंताजनक. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर. नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ. मुंबईसह कोकणामध्ये दुपारचं कमाल तापमान 31 ते 34 तर पहाटेचं किमान तापमान 24 ते 26. तापमान सरासरीपेक्षा अधिक. मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर. मुंबई पालिकेकडे करवसुलीसाठी 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी. अद्याप 2592 कोटींच्या करवसुलीचं लक्ष्य. राज्यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती. वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपामध्ये बांधलं जाणार. उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. मुंबईमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी बीएमसीकडून नागरी सेवा सुविधा उपलब्ध. परिसरात स्वच्छता, आरोग्यासह सुरक्षेची विशेष खबरदारी. आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या प्रत्येकी 2 महाविद्यालयांना मान्यता. आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या. नागपूर मुंबई विमानाचं तिकीट महागलं. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं तिकिटाचे दर 20,000 पोहोचले. नागपूर शहरामध्ये नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई सुरू. कारवाईमध्ये आतापर्यंत 2,32,000 रुपयांचा दंड वसूल. ओव्हरलोड आणि अनफिट वाहनांवर कारवाईचा बडगा. नागपुरात मालमत्ता कर थकवल्यानं भांडेवाडीमधील 17 भूखंड जप्त. महापालिकेची कारवाई. 31 डिसेंबरपर्यंत थकीत कर न भरल्यास मालमत्तेचा लिलाव. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोची कामं वेगानं पूर्ण करा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मेट्रो प्रशासनाला सूचना. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार आता गतिमान होणार. 9 वर्षामध्ये प्रशासकीय कामकाज पेपरलेस होऊन ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुरू होणार. पुणे पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पादचारी दिवस साजरा केला जाणार. 11 डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन. पुणे शहरामध्ये कोयता गँगनं पुन्हा डोकं वर काढलं. गेल्या 48 तासामध्ये 3 खुनाच्या घटना. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. परभणीमध्ये सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू. आमदार राहुल पाटील यांच्याकडून केंद्राची पाहणी. वाशिम जिल्ह्यामध्ये 8,526 शेतकऱ्यांकडून कृषीपंप जोडणीसाठी अर्ज. शेतकऱ्यांकडून अनुदानाचा भरणा पूर्ण. मात्र अद्यापही शेतकरी सौर कृषीपंपापासून वंचित. रब्बी पिकांवर संकट. कल्याणमधील आधारवाडी तुरुंगामध्ये कैद्यामध्ये राडा. न्यायबंदी कैद्याला इतर 7 कैद्यांकडून मारहाण. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली. देशभरात आज पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित होणार. 21 लाखाहून अधिक तिकिटांची विक्री. दिल्लीमध्ये प्रदूषणामध्ये सातत्यानं घट होत असल्यानं बुधवारी हवेची गुणवत्ता सुधारली. हवामान गुणवत्तेची मध्यम श्रेणीमध्ये नोंद. 9 महिन्यामध्ये देशामध्ये प्रमुख शहरामध्ये 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढली. सर्वेक्षणामध्ये माहिती समोर. विक्रीमध्ये दिल्ली एनसीआर अव्वल. अमेरिकेनं चीन विरोधात कडक पावलं उचलत चीनच्या 140 टेक कंपन्यांवर बंदी घातली. कंपन्यांना लायसन्स देण्यास अमेरिकेचा विरोध. राज्यामध्ये थंडीचा पारा घसरला. पहाटेचं तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं अधिक. तर फेंगल चक्रीवादळामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला सरासरी 4,500 ते 6,100 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसणाची आवक घटल्यानं दरांमध्ये वाढ. बाजारपेठेमध्ये लसणाची 400 रुपये किलोनं विक्री. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. कापूस घरातच साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. योग्य भावानं कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लाखलगाव परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या जानवे इथल्या तरुणी भाग्यश्री पाटील दुचाकीवर गावागावात जाऊन करते दूध संकलन. 80 लिटर दूध धुळे अमळनेरा विक्रीसाठी नेत वडिलांच्या व्यवसायाला लावते हातभार. जळगावमध्ये 4,68,093 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार. तर 3,33,714 विद्यार्थ्यांचे कार्ड अद्याप प्रलंबित.
सांगलीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडेंचा क्रांती अग्रणी पुरस्कारानं सन्मान. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या भूमी अभिलेख कार्यालयाला 2 दिवसांपासून टाळं. 2.5 वर्षाचं भाडं थकल्यानं जागेचे मालक महावीर रोकडेंनी टाळं ठोकलं. भुसावळच्या बस स्थानकाची दुरवस्था, प्रवाशांचे मोठे हाल, दुरुस्ती करण्याची प्रवासी वर्गाची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 50 गुन्हेगार तडीपार. शांतता, सुव्यवस्था आणि सलोखा राहण्यासाठी कारवाई. सोलापूरच्या म्हाडा तहसील कार्यालयामध्ये अभ्यागतांसाठी आसन व्यवस्थाच नाही. खालीच बसून तहसीलदारांना भेटण्याची साठी नागरिकांची प्रतीक्षा. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामधल्या दानपेटीमधील पैशांची मोजणी पूर्ण. दानपेटीमध्ये एकूण 4,30,944 रुपये जमा. दानपेटीमधील रक्कम मंदिर प्रशासनाकडे जमा. एसटी बस भाडेवाढीमुळे प्रवासी नाराज. 50% सवलतीच्या आश्वासनानंतर आता भाडेवाढ करणं योग्य नाही, प्रवाशांची प्रतिक्रिया. पुण्याच्या मुळशीमधील माण इथे पैलवानाचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. विक्रम पारखी असं मृत्यू झालेल्या पैलवानाचं नाव. नवी मुंबईतल्या सांगपाडा पाम बीच विभागामध्ये नव्यानं वाईन शॉप्स नकोत. माजी नगरसेविका रुपाली भगत यांची प्रशासनाकडे मागणी. अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला. खुंटवली परिसरामधली घटना. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न. हल्ल्यामध्ये बादल थोडक्यात बचावले. सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.